आर बॅक गाईज. आणि आता संध्याकाळ झाली आहे आणि आता आम्ही जातोय वापस बीचवर. आणि इकडे एक नाईट सिटी आहे, तिकडे माझी मम्मी तयार करते. आणि संध्याकाळी जेव्हा आम्ही इथे गेलो तर एकदम भारी व्ह्यू होता. मग आम्ही खूप फोटोज काढलेत. आणि इथल्या हॉटेल्स इतक्या भारी डेकोरेट केलेल्या होत्या, एकदम सुंदर वाटत होते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही गेलो नाईट सिटीला. वी आर ब्लॅक. आणि हा बंदा वापस एक अजनबी बनून आलाय. आणि इथला व्ह्यू म्हणजे ते एकदम जबरदस्त होता. म्हणजे इथले वाईब्सच असे होते की एकदम असे ब्रिटिश लोकांचे ते घरं कसे असतात तसे वाईब्स होते. आणि सगळे डेकोरेटेड होते एकदम भारी. आणि मी मस्त असे कपडे घातलेले होते. त्याच्यानंतर मग आम्ही एक शॉपवरती गेलो जिथे एकदम भारी ज्वेलरीज अँड हॅट वगैरे होत्या. आणि मग मी इथे हॅट बघत होती. मग त्याच्यानंतर मग आम्ही थोडंसं फिरलो तिथे. त्याच्यानंतर आम्ही इकडे या मार्केटमध्ये गेलो आणि तिथे इतके भारी परफ्यूम्स होते. आम्ही सगळे ट्राय केले आणि 2-3 घेतले पण मस्त. त्याच्यानंतर हे तर माझं फेवरेट शॉप होतं. इथून मी खूप सगळे चॉकलेट्स घेतले आणि मी माझ्या फ्रेंड्ससाठी आणि फॅमिलीसाठी पण चॉकलेट्स घेतले. आणि मग नंतर जेव्हा आम्ही मार्केटमधून बाहेर आलो तेव्हा इथे असं मस्त डान्स वगैरे चालू होता. बाप्पाची मूर्ती होती मस्त आणि इतकं भारी होतं. आणि इथलं सगळं वेगळं होतं. इथे दमनमध्ये लोक जेव्हा गणेश जयंती असते तेव्हा त्याच्या 8 दिवस आधी गणपती बसवतात सगळ्यांच्या घरी. जसं आपल्या इथे होतं तसंच यांच्या इथे फक्त गणेश जयंतीला असतं हे सगळं. आणि ते तिथे गणपती बसवतात आणि ज्या दिवशी गणेश जयंती असते त्या दिवशी गणपती उठवतात. एकदम भारी होतं. सगळे इतक्या भारी डान्स करत होते. त्याच्यानंतर मग आम्ही इकडे गेलो चॉकलेट फालुदा प्यायला. आणि इथे सगळेजण होते, श्री, पप्पा, मी. आम्ही मस्त इथे एन्जॉय केलं. आणि त्याच्यानंतर आम्ही वापस हॉटेलला जायला निघालो. आणि नंतर मग आठवलं की जेवणच राहून गेलं. मग आम्ही इकडे मस्त हे चीज मंचुरियन मागवलेलं होतं. त्याच्यानंतर पावभाजी, इथली पावभाजी इतकी भारी होती. आणि आता दुसऱ्या दिवशी आम्ही सापुताऱ्याला जायला निघालो होतो. ती मस्त अशी रेडी झाली होती आणि मग आम्ही निघालो सापुताऱ्याला जायला. इथून 3 तास लागतात सापुताऱ्याला पोचायला. आणि मस्त आम्ही निघालो होतो आता. आणि मग मध्ये आम्ही नाश्ता करायला थांबलो. इथे तर एकदम असं गुजरातला येऊन असं एकदम वेगळाच नाश्ता होता. इथे हे समोसे होते आणि ते सगळं गोड होतं. म्हणून मी म्हणजे मला खूप आवडलं पर्सनली. आणि इथले रोड्स एकदम भारी होते. त्याच्यानंतर मग आम्ही सापुताऱ्याला पोचलो. सापुताऱ्याला पोचल्यानंतर मग इथे एकदम भारी व्ह्यू होते. आणि तिकडे इथले शॉप्स एकदम भारी होते. इथे म्हणजे असं हँडवर्क करून घेतलेले होते आणि ते गोष्टी इतक्या सुंदर होत्या. मग आम्ही सगळं बघितलं, मस्त फिरलो तिथे. काय घेतलं तू? वाव. सो आता आम्ही आलोय. कुठे आलोय? आता आम्ही आलोय, वेट तुम्हाला दाखवते आम्ही कुठे आलोय. इथे होता. वेट आम्ही आलोय आय लव्ह सापुतारा. आता आम्ही सापुताऱ्यामध्ये. आणि आता आम्ही कुठे फिरतोय आम्हाला नाही माहिती. आम्ही कुठे पण फिरतोय. मम्मी आमच्यासोबत आहे. मम्मी इज टू सपोर्टिव की ती म्हणते की लाईफ में एडवेंचर करना चाहिए. सो वी आर गोइंग बट वी डोंट नो वेअर वी आर गोइंग. ऊन खूप आहे आणि मी आणि इथला व्ह्यू गाईज इतका सही आहे ना. मला खूप भारी वाटतंय. मला इथे येताना इतका त्रास झालेला ना. नुसतं उलटीसारखं होत होतं. ते घाटांमधून तर एकदम डेंजर वाटत होतं. बट आता इथे आल्यानंतर थोडंसं सॅटिस्फाईड आहे की हां, मी जेवढं पण जे सफर करत होते त्याचं काहीतरी मला चांगलं हे भेटलं आहे. मी तुम्हाला व्ह्यू दाखवते.
हाव द व्ह्यू लुक्स लाईक. आणि इकडे बोटिंग पण आहे, बट मम्मी पप्पा ते बोलत आहे की लास्ट टाईम पण आम्ही बोटिंग केलेली. आणि इथे फक्त राईडवाला आहे जे आपण स्वतः चालू शकतो. आणि हे दोघं बघा कसे चालत आहे पुढे, आणि मला एकटीला सोडून दिलं इकडे. मग त्याच्यानंतर इकडे सगळे असे शॉप्स होते आणि इथले कपडे एकदम भारी होते, पण मी याच्यामध्ये एक बी घेतलं नाही कारण की मी कुठे घालणार होती. आणि नंतर आम्ही पोचलो इथे मछली घरमध्ये, आणि इथे इतके व्हरायटी ऑफ फिशेस होते, एकदम भारी भारी होते. आणि बाकीचे तर एकदम विचित्र होते, ज्यांना बघून लिटरली घाबरून जाणार असे होते डायरेक्ट. मग आम्ही सगळं असं एक्सप्लोअर केलं. नंतर मग आम्ही गेलो शुगर अँड स्पाईसला. इथे आम्ही कॉफी पिली आणि गार्लिक ब्रेड खाल्ला. आणि त्याच्यानंतर आम्ही इथे वरती पोचलो होतो कारण की इथून आम्हाला रोपवे करायचा होता, बट इथे आमची सिच्युएशन इतकी घाण की आम्हाला रोपवे करायला भेटला नाही. मग त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट धुळ्याला येण्यासाठी निघालो. आणि मग मध्ये आम्ही इथे जेवण करायला थांबलो होतो रात्री 10 वाजता. इथे मस्त आम्ही खीर मागवली होती. आणि त्याच्यानंतर इथली हॉटेल एकदम भारी होती, मला खूप आवडली पर्सनली. मालेगावला आहे. आणि त्याच्यानंतर मग आम्ही इथे मागवलं होतं हे काहीतरी अंगारावाली डिश होती. हे पप्पांना हे अशी गोष्टी खूप आवडतात. मग त्याच्यानंतर मग आम्ही जेवण केलं आणि आम्ही धुळ्याला वापस निघालो. सो अशी होती आमची दमनची आणि सापुताऱ्याची ट्रिप. हा व्हिडिओ मोस्ट अवेटेड होता कारण की हा खूप दिवसांनंतर आला आहे, सो त्याच्यासाठी खूप सॉरी, बट दॅट्स इट. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.